सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे भारताच्या इतिहासावर वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे 10 प्रश्न. चला तर मग पाहूया. प्रश्न क्रमांक 1. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते? आपले ऑप्शन आहे ए. पाटलीपुत्र, बी. लोथल, सी. तक्षशिला, डी. उज्जैन. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लोथल. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ए. अशोक, बी. बिंदुसार, सी. चंद्रगुप्त मौर्य, डी. समुद्रगुप्त. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. चंद्रगुप्त मौर्य. यानंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला? आपले ऑप्शन आहे ए. बोधगया, बी. सारनाथ, सी. कुशीनगर, डी. लुंबिनी. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सारनाथ. यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. भारतात मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? आपले ऑप्शन आहे ए. अकबर, बी. बाबर, सी. हुमायून, डी. शहाजहां. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बाबर. यानंतर प्रश्न क्रमांक 5. भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले? आपले ऑप्शन आहे ए. 26 जानेवारी 1950, बी. 15 ऑगस्ट 1947, सी. 26 नोव्हेंबर 1949, डी. 9 ऑगस्ट 1942. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 15 ऑगस्ट 1947. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सम्राट अशोक कोणत्या वंशाचा राजा होता? आपले ऑप्शन आहे ए. गुप्त, बी. मौर्य, सी. सातवाहन, डी. कुशाण. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मौर्य. यानंतर प्रश्न क्रमांक 7. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आपले ऑप्शन आहे ए. कालिदास, बी. कौटिल्य, सी. बाणभट्ट, डी. चरक. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कौटिल्य. यानंतर प्रश्न क्रमांक 8. दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान कोण होता? ए. इल्तुतमिश, बी. बलबन, सी. कुतुबुद्दीन ऐबक, डी. अलाउद्दीन खिलजी. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कुतुबुद्दीन ऐबक. यानंतर प्रश्न क्रमांक 9. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ए. 1757, बी. 1761, सी. 1764, डी. 1770. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1757. यानंतर प्रश्न क्रमांक 10. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? ए. 1930, बी. 1935, सी. 1942, डी. 1947. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1942.